राम कृष्ण हरी जय 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 राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण 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 तुका म्हणे माझे हेची सर्वासु 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 तुका म्हणे माझे हेची सर्वारी हरि जय जय हरि जय 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 कुमार 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 हरि जय जय कुमार 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 जय कुमार कुमार राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम तारोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा माधव बरवा बोध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बोध सुकृताची म्हणून विठ्ठली बोध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ पातकी नष्ट तारिती पातकी नष्ट तारिती नष्ट तारिती पातकी नष्ट तारिती नष्ट तारिती पातकी नष्ट तारिती संत श्रेष्ठ 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 पातकी नष्ट तारिती 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 ऐसा हे अनुभव ऐसा हे अनुभव पुराणे पहावो निर्वाहू पुराणे पहावो निर्वाहू पुराणे पहावो निर्वाहू पुराणे पहावो निर्वाहू पुराणे पहावो वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही संत श्रेष्ठ सर्वा ठाई 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 ऐसा हे अनुभव ऐसा हे अनुभव ऐसा हे अनुभव ऐसा हे अनुभव पुराणे पहावो निर्वाहू पुराणे पहावो निर्वाहू
जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत ब्रह्मादिका नकळे अंत ब्रह्मादिका नकळे अंत ब्रह्मादिका नकळे अंत ब्रह्मादिका नकळे ब्रह्मादिका नकळे अंत ब्रह्मादिका नकळे ऐसा हे अनुभव ऐसा हे अनुभव ऐसा हे पुराणी पहावो निर्वाहो 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 हरि विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी 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 विठोबार संत श्रेष्ठ पातकी नष्टता रीती ऐसा हे अनुभव पुराणी पहावो निर्वाहो वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही संत श्रेष्ठा सर्वाठाय ऐसा हे अनुभव पुराणी पहावो निर्वाहो एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत ब्रह्मादिका न कळे अंत ऐसा हे अनुभव पुराणी पहावो निर्वाहो विठ्ठल 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 हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांताय राधाकांता नमोस्तुते वाछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः। पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सतगुरु दास तुका, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, पायावरी, वारकरी हे टीका दशमस्कंदेची, भाषा महाराष्ट्र देशेची, अंतर्वेदी गोदे प्रवरेची, ती प्रदेशी निर्माण, घोगर ग्राम गोदातिरी, पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री, जे निधिवास कुळेश्वरी, जे विष्णुमूर्ती, हा धन्य धन्य बहिरम भटा, धन्य धन्य सावदा, धन्य धन्य बहिरम भटा, धन्य धन्य बहिरम भटा, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो, धन्य धन्य बहिरम भटा, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, चरणी ठेवितो माता, धन्य बहिरम भटा, तुमच्या चरणी ठेवितो माता, चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता. प्रस्तुत प्रसंग रूप घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा आचार्य चरणाचा अभंग असून संत परप्रकरणातील संतांची महती प्रकट करणारा, संतांची महिमा, संतांचं श्रेष्ठत्व प्रकट करणारा हा अभंग असून नाथ महाराज ह्या अभंगामध्ये संतांना महानतेपेक्षाही उच्च दर्जाचं आसन इथं प्रदान करतात. म्हणतात की संत त्यांच्या कार्यकुशलाने एवढे मोठे झालेले आहे की त्या श्रेष्ठ पदावर ते पोचलेले आहे की तिथे भगवंत देखील त्यांना वंदन करतो. आणि नुसतं ते महान नाही किंवा नुसतं ते थोर नाही, ते श्रेष्ठ आहे म्हणे. बरं ठीक आहे, नुसतं श्रेष्ठ आहे का? नाथ महाराज म्हणतात ते श्रेष्ठ असूनही श्रेष्ठ आहे. संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. बरं ठीक आहे, ते का श्रेष्ठ आहे? तर महाराज म्हणतात
पातकी नष्ट तारीती. बर, या बोलण्यावर जर विश्वास नसेल तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. आणि तो अनुभव पुराणामध्ये आहे. ऐसा आहे अनुभव पुराणी पहा हो निर्वाहो. त्या पुराणामध्ये तो अनुभव दर्शवलेला आहे. तुम्ही त्या पुराणामध्ये जाऊन तो अनुभव प्रत्यक्षरित्या घेऊ शकतात. बरं, ठीक आहे. पुराणावर जर तुमचा विश्वास नसेल तर वेदांकडे पहा. वेदशास्त्र देती ग्वाही संत श्रेष्ठा सर्वा ठाई. नाथ महाराज म्हणतात तुम्ही वेदांकडे पहा. वेदांच्या ऋचा, वेदांचे मंडले देखील तुम्हाला हेच प्रकट करत आहे की संत श्रेष्ठा सर्वा ठाई. आणि एवढं श्रेष्ठत्व पण त्यांच्यामध्ये असून देखील प्रत्येकांना ते कळणं हे आवश्यक नाही. ज्यांना कळालेलं आहे त्यांना कळून न कळाल्यासारखं ते वागतात, म्हणून त्यांना देखील कळालेलं नाही. त्यांना जर कळालेलं असेल तर त्यांनी कळण्यासारखा प्रयोग केला असावा, परंतु तो प्रयोग न करता त्यांनी ते कार्यकुशलाचं त्यांचं कार्य, त्यांची महिमा आचरणात न आणता त्यांच्यावर लांछन लावण्याचा प्रयत्न देखील केला. आता काहींना त्यांचं कार्य कळतं, काहींना न करता देखील कार्य करूनही ते जर लांछन लावत असेल तर त्यांना देखील त्यांचं श्रेष्ठत्व पण कळलेलं नाही. बरं, ठीक आहे. सर्व कार्य करून समाजाला ज्ञानदान देऊन सर्व काही करून देखील त्यांना काहींना त्याचं श्रेष्ठत्व पण कळत नाही. आता काहींना कळतं पण ते फक्त त्यांच्या बोलण्यापुरतं कळतं. त्यांनी ज्ञान दिलेलं आहे ना, त्या ज्ञानाच्या उपरांत ते त्यांच्यावर मोहित होतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं श्रेष्ठत्व पण कळतं. बरं, ठीक आहे. तो ज्याला कळलं तो म्हणतो ते संत महान आहे. पण इथे नाथ महाराज म्हणतात ते नुसते महान नसून ते महान आहे, महानापेक्षा उच्च दर्जा ज्याला दिलेला आहे ते श्रेष्ठत्वाला आहे. कारण त्यांची महिमा अद्यापही अजून ब्रह्मादिकांना देखील कळालेली नाही आहे. एका जनार्दनी संत ब्रह्मादिकांना कळे अंत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विचार मांडत असताना थोडासा परिहार महत्वाचा आहे. कशा निमित्त कार्यक्रम आहे आपण सर्वांना याची पूर्वनिशी कल्पना आहे. काल भैरवनाथ जन्म उत्सव सोहळा निमित्ताने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, तसे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण सर्वजण सालाबाद प्रमाणे ह्या ठिकाणी साजरा करत राहिलेलो आहे. ज्यांचा कृपा आशीर्वाद, ज्यांच्या छत्रछायेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते असणारे महाराष्ट्राचे भूषण नव्हे तर भारताचे भूषण आहे. पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय ज्यांच्याकडे शांती ब्रह्माच्या रूपाने आपण सर्वजण पाहत आहे. उद्या येणार आहे, उद्या शांती ब्रह्म येणार आहे, म्हणून आजच शांती ब्रह्माचा अभंग घेतला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पूजनीय देवगडचे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने छत्रछायेखाली मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा भैरवनाथ काल भैरवनाथ जयंती उत्सव मोठ्या आनंदाने बहिरवाडीकर साजरा करत राहिलेले आहेत. ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते असणारे श्री काल भैरवनाथ देवस्थानची कमिटी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य,
यांच्या निर्देशनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन मोलाचं आपल्याला या ठिकाणी लाभत आहे ते असणारे आपल्या गावचे भूषण आहे, आदरणीय पूजनीय वंदनीय रामनाथजी महाराज पवार, तसेच आदरणीय पूजनीय वंदनीय विजयजी महाराज पवार, आदरणीय पूजनीय वंदनीय गणेशजी महाराज तनपुरे, आदरणीय पूजनीय वंदनीय सोमनाथजी महाराज पानकडे, आदरणीय पूजनीय वंदनीय मृदंगाचार्य रोहित महाराज पटारे, तसेच आदरणीय पूजनीय वंदनीय रामनाथ महाराज बर रोज येते का, आदरणीय महाराज देखील आहे. तसेच समस्त भजनी मंडळ आहे. आदरणीय पूजनीय वंदनीय गायनाचार्य अतुल महाराज आत्मने ना पटारे बर. तसेच आमच्या सोबत आलेले आदरणीय पूजनीय वंदनीय गायनाचार्य काशीनाथजी महाराज टेकाळे, तसेच आदरणीय पूजनीय वंदनीय मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज हापसे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे ते आमच्या शेजारचे गावकरी असणारे रामेश्वर भाऊ शिंदे. तसेच हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या हस्ते हे संपन्न होत असतं. कुठलाही कार्यक्रम असो कसाही असो ते वेळेवर त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्याची पूर्ण शूटिंग काढून सर्वांमध्ये जाऊन, आता काही लोक जेवण करून घरी गेलेले आहे ते म्हटले काही टेन्शन नाही, आम्ही घरी ऐकू शकतो म्हणे. सोमनाथ भाऊ हे कार्य फार उत्कृष्ट पद्धतीने ते करत असतात आणि प्रत्येकापर्यंत या कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा पोचवत असतात. निश्चितपणे झोपता झोपता काही लोक ऐकत असेल विठ्ठल ज्यांचं व्यासपीठ चालकाचं नेतृत्व या ठिकाणी आहे ते असणारे हबप पूजनीय रामनाथजी महाराज पवार, तसेच हबप सुमनबाई कोलते. आणि आपण सर्वजणांचे नाव आज या ठिकाणी घेतलेले आहेच. चोपदार आहे, लाईट डेकोरेशन आहे, विनेकरी आहे, नामदेव भाऊ कडू, लक्ष्मण वाघमारे व समस्त ग्रामस्थ मंडळ भैरवाडी. आज इथं नागरी पाटीलांनी विना घेतलेला आहे. बर, ज्यांचं संतपूजन आज ज्यांच्या घरी आज आहे ते असणारे आमचे चेअरमन भाऊ, त्यांच्यावरही संत कृपा झालेली आहे विठ्ठल. तसेच लक्ष्मणजी महाराज नागरे, सर्व महाराज मंडळी, संत मंडळी, सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर वंदन करतो. विचार खोल असल्यामुळे खोलपर्यंत जायचं आहे आणि खोलपर्यंत जाण्यासाठी शरीर मजबूत लागतं आणि शरीरासोबत विचार देखील मन देखील मजबूत लागतं. आणि कीर्तनामध्ये माणसाने व्यक्तीने मन तसेच शरीर देखील जागेवर ठेवलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी त्या खोलपर्यंत ते विचार आम्हाला घेऊन जातील. नाही तर मग काकडतेनी काकडशान विठ्ठल चोपदार देखील माग उभा आहे. कार्यक्रम भैरवनाथ जयंती उत्सवानिमित्त आहे ना, जन्म उत्सवानिमित्त आहे. आदरणीय पूजनीय स्वामीजींचं मार्गदर्शन देखील आहे, नेते मंडळींचंही मार्गदर्शन या ठिकाणी आहे. सर्वांचा लाभ या ठिकाणी होतो आहे, सहभाग घडत आहे. जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. आपल्या ह्या बैरवाडी गावाचं परम भाग्य आहे ना, साक्षात भगवान शंकर अवतारी काल भैरवनाथाचं स्थान आपल्या ह्या गावामध्ये इथं आहे. आपण सर्वजण भाग्यशाली आहात. जिथे शक्ती असते तिथे भैरव राहतो. जिथे शक्ती आहे तिथे भैरव आहे. म्हणजे शक्ती आहे ना तिथे भय राहत नाही. का?
तर म्हणे तिथे भैरव असतो, म्हणजेच काल भैरव असतो. भैरव असतो ना तिथे, मग तिथे भय राहत नाही. का तर म्हणे भयही ज्याला भीतो तो भैरव म्हणजेच काल भैरव. विठ्ठल इथे प्रवरामाईची शक्ती स्वरूपात तिथे वास्तव्य करते ना, मग त्यांच्या सानिध्यामध्ये तिथे भैरव उपस्थित आहे. मग आम्ही सर्वजणांनी त्यांना शरण गेलो पाहिजे. शरण गेल्याचा फायदा आता सांगितला की भय दूर होतं. त्यांना शरण गेल्यामुळे आमच्यातलं जे काही भय आहे ना ते समूळपणे नष्ट होणार. कारण भय त्यांना भीत आहे की नाही. काळ ज्यांना भीतो आहे ते भैरवनाथ आपल्या ह्या गावामध्ये इथे उपस्थित आहे. म्हणून शरण गेलो पाहिजे. शरण जाण्याचे देखील 2 फायदे सांगितलेले आहे. भगवंताला काल भैरवनाथाला शरण गेल्याचे फायदे आहे की सर्वात प्रथम त्यांना शरण गेल्याने आमच्यातला अहंकार ते नष्ट करतात. आणि दुसरा फायदा असा सांगितला की अहंकार नष्ट करून ते अभय प्रदान करतात. आता त्या अहंकाराचे पोटमित्र वासना काम लोभ मोह हे सर्व काही आहे. आता अहंकार त्यांचा बॉस आहे. तो जर नष्ट झाला तर बाकीचे विकार देखील नष्ट होतात, आपाप निघून जातात आणि शेवटी अभय प्रदान करतात. विठ्ठल मला म्हणायचं काय आहे, आम्ही त्यांना शरण गेल्यामुळे आमच्यातला अहंकार बाकीचे त्याचे सवंगडी हे नष्ट होतात आहे. आणि ते कसे होतात हे देखील तुम्ही ऐका. तुम्ही आता त्यांच्या प्रतिमेकडे पहा. भगवान शंकराचे स्वरूप ते आहे. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तुम्ही पाहिलं असेल. त्या त्रिशूळावर 3 कांड्या अशा आहे पहा. आता एक कांडी अशी इकडं आहे, एक तिकडं तोंड केलेलं आहे, मधी सरळ आहे. हा, आता इकडची जी कांडी आहे ना तो रजगुण आहे, आणि इकडचं जे आहे ना कांडी ती तमोगुण आहे, मधी सत्वगुण आहे. अहंकाराने भरलेला व्यक्ती, दृष्ट प्रवृत्तीने भरलेला व्यक्ती जर त्यांच्याकडे गेला किंवा ती त्यांच्याकडे आले तर पहिल्यांदा ते त्रिशूळ खुपसतात. आता त्याचा हे फायदा सांगितलेला आहे. ते जर आमच्या देहामध्ये आलं की तो काय करतो, इकडचा जो त्रिशूळाचा गाभ आहे ना तो दुसरी कांडी ती रजगुण बाहेर काढतो, आणि इकडची जी कांडी आहे ना ती तमोगुण बाहेर काढते, आणि आतमध्ये तो सत्वगुणाचा जो मधला गाभ आहे तो आत प्रवेश करतो आणि आम्हाला सात्विक करतो. विठ्ठल रजगुण बाहेर गेला, तमोगुण बाहेर गेला आणि आत प्रवेश केला सत्वगुणाने, आणि तो सत्वगुण आम्हाला आयुष्यभर पुरेसा पूर कल्याणाच्या वाटेवर तो आम्हाला प्रगत करत असतो. जीवनामध्ये सात्विकता आणणे हे फार कठीण आहे. हे भगवंताशिवाय आणि संताशिवाय शक्य नाही. विठ्ठल कारण हे जे 2 गुण आहे ना फार घातक सांगितलेले आहे. तम म्हणजे काय, नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. येथे रजोगुण तमोगुण दोन्ही घातक सांगितलेले आहे ना, मग सत्वगुण श्रेष्ठ सांगितलेला आहे. कुठे? इथे मृत्यू लोकामध्ये. मग तो आम्ही प्रत्येकाने धारण केला पाहिजे. ते यांच्याशिवाय संताशिवाय शक्य नाही. मग आम्हाला त्यांना शरण जावं लागेल. महाराज आम्ही जातो आहे हो, शरण जातो आहे, परंतु आमच्यातला तो निघत नाहीये. तर का? तर म्हणे परिपूर्णरित्या आम्ही शरण जात नाही ना. आम्हाला हे तत्व कळेल. आम्ही फक्त मूर्तीची उपासना करतो आहे ना, पण त्याच्यामध्ये असताना जो भगवंत आहे तो आम्हाला ओळखीना. का? तर म्हणे या नेत्राने तो कळत नाही. जर डोळ्याने तर तो मूर्तीच्या रूपाने आम्ही त्याला फक्त पाहतो आहे, पण आतमधली जी ऊर्जा आहे ती जर आम्हाला दिसत नसेल तर म्हणजे धिक्कार येते जीवनाचा. विठ्ठल ऊर्जा दिसत का नाही? साधना कमी पडते,
साधना केव्हा कमी पडते? ज्यावेळेस बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष जातं. जर बाकीच्या गोष्टींकडे आमचं जास्त लक्ष जात असेल तर ते लक्ष तिथून काढा आणि जिथे द्यायचं आहे तिथे ते लावा. जर नाही लावलं तर ते तुम्हाला लावतील. विठ्ठल मग आम्हाला ते कार्य करावं लागणार आहे. नाही कृपा होते, ते काही करत नाही म्हणे, तो अहंकार जायना, बाकीच्या सगळ्या गोष्टी जायना, काय करावं लागेल? तर म्हणे चिंता करू नका, नाही होते तुमच्याकडून शक्य, ते परमेश्वर शक्य करत नाही ना. का? आमची साधना कमी पडते ना. बरं ठीक आहे, मग एक काम करा, अगोदर तुम्ही त्यांना शरण गेले ना, आता उलट करा. आता त्यांना शरण न जाता सोप्याकडून अवघडाकडे जा. अगोदर आम्ही वरची पायरी चढली, आता एक काम करूया, आता आम्ही काय करू, संतांना शरण जाऊया. इकडून जर आम्ही तिकडे गेलो तर त्यांची कृपा आमच्यावर निश्चितपणे होऊ शकते. मला म्हणायचं काय आहे, अगोदर शरण यांना गेलं पाहिजे. विठ्ठल ते आमच्यातला जो गर्वपणा आहे, अहंकार रूपी प्राणपणा आहे, जे पोट मित्र आहे ना, ते संतांच्या द्वारांमध्ये राहून किंवा त्यांच्या सहवासातून ते नष्ट होऊ शकतात. मग त्यांचा सहवास आम्हाला किती महत्वाचा आहे ते देखील आम्ही पाहिलं पाहिजे. त्यांच्या कृपेने सर्व काही शक्य आहे, मग आम्ही त्यांना शरण गेलो पाहिजे ना. बरं ठीक आहे. आणि संतांचं जर असं म्हटलं तर फार मोठी गोष्ट आहे. आमच्या ह्या भारतामध्ये आणि त्या भारतामध्ये असून परमेश्वराने चुकतं माप या भारताच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात एक नंबरला येतो. विठ्ठल बरं ठीक आहे, कारण इतर राज्यामध्ये संतांचा सहवास घडला ते फार तुरळक होते, काहींना घडला, काहींना नाही घडला, परंतु आमच्या या महाराष्ट्रातल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये संतांचं वास्तव्य होऊन गेलेलं आहे. त्यांच्या कार्यकुशलीने किंवा त्यांच्या कार्याने, त्यांच्या जन्माने किंवा त्यांच्या समाधीने ते क्षेत्र त्या ठिकाणी पवित्र झालेलं आहे. त्यांचं ज्ञान, तत्वज्ञान, बोध त्या क्षेत्राला, त्या गावात मिळालेलं आहे. मी सांगत असतो, हे जे जग आहे ना, जगामध्ये जे ते देश त्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही जर चीनकडे पाहिलं तर हे चीन जगाचं शस्त्रघर आहे. आम्ही अमेरिकेकडे जर पाहिलं तर अमेरिका जगाची तिजोरी आहे. आम्ही ब्रिटनकडे जर पाहिलं तर ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. आम्ही जपानकडे जर पाहिलं तर ते मेडिसिनसाठी म्हणजेच आरोग्यासाठी प्रसिद्ध आहे, आरोग्याची खाण आहे जगासाठी. आणि आम्ही जर अरेबिया इकडचे जर भाग पाहिलं तर ते तेलाच्या भरण्यासाठी प्रसिद्ध आहे. कुरापती आमच्या शेजारी राहतो, कुरापती. आणि भारत हे जगाचं देवघर आहे. भारत हे जगाचं देवघर असून प्रश्न उठतो, त्या देवघराची मांडणी कशी आहे? तर महाराज वर्णन करून सांगतात, दोही बाई संताची सभा, 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 ओ दोही बाई संताची सभा, सिंहा
देवघराची मांडणी कशी आहे तर संत मंडळी सांगतात, दोही बाही संताची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. एकाने प्रश्न केला, महाराज सिंहासन बसण्यासाठी असतं की उभा राहण्यासाठी असतं? म्हणलं बसण्यासाठीच असतं. तिथे उलट बसण्यासाठी लोक उभा राहतात. विठ्ठल देव का उभा आहे सिंहासनावर? अहो उभा राहणारच. तर म्हणे का? तर ह्या सभेमध्ये कोण आहे? दोही बाही संताची सभा, तिथे संत मंडळी आहे म्हणून देवाला सुद्धा सिंहासनावर उभा राहावं लागलं. एवढी ताकद, एवढी ऊर्जा त्या संतांमध्ये, एवढी महिमा संतांमध्ये आहे. देवाला देखील त्या सिंहासनावर बसू वाटत नाही, तिथे उभा राहावं लागतं. विठ्ठल संताची तेवढी महिमा आहे. विचारण्यात आलं की संतांमध्ये एवढी काय ताकद आहे, की संतांचं एवढं श्रेष्ठत्व पण का आहे? तर म्हणे देव स्वतः सांगतात की तद्वंतः संतास्यतम लोकानी क्रियष्टती, की संतांमध्ये जी ऊर्जा आहे, जी लोकांमध्ये उपकार करण्याची जी ऊर्जा आहे ना, ती महान आहे म्हणे. ती प्रत्येकामध्ये नाही. परोपकाराची जी भावना आहे संतांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या वाणीमुळे ते त्या कार्यासाठी महान होत गेलेले आहे. आणि त्या महानपणेसाठीच मी त्यांना असा दर्जा या ठिकाणी देत असतो, त्यांचा गौरव करत असतो. स्वतः परमेश्वर जर असं म्हणत असेल तर आम्ही सर्वजण देखील हेच म्हटलं पाहिजे. विठ्ठल संत संतांच्या कार्याने श्रेष्ठ होत असतात. बरोबर आहे की नाही? त्यांचं कार्य हे महान असतं, त्यांचं बोलणं हे महान असतं. पण त्यांचं बोलणं हे जरी महान असलं पण ते महान व्यक्तीलाच कळण असं नाही, किंवा त्या कमी व्यक्तीलाही कळण असं नाही. महान लोकांच्याही डोक्यावरून महान गोष्टी जात असतात, ते महानांनाच कळत नसतं. विठ्ठल जरी समाजामध्ये त्यांनी श्रेष्ठत्व पण स्वीकारलेलं आहे, मोठे झालेले आहे, महान झालेले आहे, तरी सुद्धा ती त्यांची बरोबरी करू शकत नाही. का? तर म्हणजे ते त्यांच्यासारखे महान नाही. जरी यांना लोक महान म्हणत असले तरी सुद्धा ते तेवढ्या पातळीचे नाही जे संत आहे. मला म्हणायचं काय आहे, समाजामध्ये यांनी कार्य केलं पण यांच्या कार्यामध्ये आणि संतांच्या कार्यामध्ये फार मोठा बदल आहे. यांनी कार्य केलं समाजासाठी पण स्वतःकडे स्वार्थ ठेवला आणि ते स्वार्थ देत राहिले. पण संतांनी स्वतःकडेही स्वार्थ ठेवला नाही आणि इतरांनाही शिकवलं नाही किंवा दिलं नाही. त्यांनी ते प्रगट केलं, जे त्यांच्यामध्ये होतं ते समाजाला त्यांनी देऊन टाकलेलं आहे. गेले आशा पाश निवारो कारण गेले आशा पाशा निवारोनी. बरं ठीक आहे, आशा आणि पाशा जरी त्यांनी निवारली पण तरी त्यांच्याकडे एक आशा राहती, एकच आशा राहती की समाजाने आमच्या ज्या शब्दवाणीमध्ये त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवा, ही आशा संताकडे राहते. विठ्ठल त्यांचा विषय फक्त तो नारायणच आहे ना, मग तो विषय ते त्यांच्या वाणीतून आम्हाला ते पुन्हा 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 रिपिटेशन करत आहे, सांगत आहे महाराज लोकांच्या माध्यमातून. बरं ठीक आहे, त्यांच्या या कार्यानुसार ते प्रसिद्ध आहे. आता हे जे महान लोक आम्ही ज्यांना आमच्या दृष्टिकोनातून महान समजतो, हे देखील समाजाचा फायदा करतात, पण त्यांच्या फायद्यातून ते त्यांचाही फायदा करतात.
पण संतांचं फार निराळं आहे. संत काय करतात ते समाजा हितासाठी धडपड आहे ना, समाजाच्या कल्याणासाठी उपकारासाठी केले हे उपाय, केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, केले हे उपाय, उपकारासाठी केले उपाय, केले उपाय, हाय देवी नकाय चाल आम्हा, ये देवी नकाय चाल आम्हा, उडत हे जग न देखवे लोळा, न देखवे लोळा, उडत हे जग न देखवे लोळा, न देखवे लोळा, उडत हे जग न देखवे लोळा, न देखवे लोळा, उडत हे जग न देखवे लोळा, न देखवे लोळा. त्यांना जगाविषयी प्रेम आहे ना, जगाविषयी कळवळ आहे, म्हणून त्यांना जगाचा कळवळा येतो, त्यांचा नाही. समाज काय करतो, जे आमच्या दृष्टिकोनातून महान आहे ना, त्यांना फक्त त्यांच्या घराचा कळवळा येतो, पुढच्या पिढीचा. आणि संतांना परमेश्वराने महान म्हटलेलं आहे ना, पण ते त्यांना कळवळा त्यांचा न येता किंवा त्यांच्या कुटुंबाचा न येता ते समाजाचा कळवळा करतात. बरं ठीक आहे, तुकोबरायला ऊस दिला होता ना एकाने, तो ऊस घेऊन घरी येण्यापर्यंत रस्त्यामध्ये एवढे पोरं भेटले, अख्खी ऊस वाटून टाकली ना. एकच ऊस घरी आणला फक्त, त्या ऊसावरून भांडणं दोघांचे, आणि तो शेजाराचा आला त्यालाही देऊन टाकलं. बाई भांडली ना मग, आहे की नाही, आईसाहेब भांडल्या ना. बरं ठीक आहे, तिथे आम्ही असतो तर आम्ही ती जपून ऊस आणले असते, पण त्यांनी ते ऊस तिकडे ठेवले. मागत असेल तर आम्ही ऊसा खालीच आणलं असतं. विठ्ठल जगाविषयीची भावना आहे संतांची, फार निराळे पण आहे संतांकडे. त्यांचं कार्य प्रगट करतात त्यांच्या वाणीतून. आणि हे जे महान वर्ग आम्ही ज्यांना म्हणतो, हे जरी हिताच्या गोष्टी करत असले आणि जरी यांना जर त्रास झाला, तो हे लोक ते त्रास सहन करू शकत नाही, कारण यांच्यामध्ये सहनशीलता नाही. पण संतांमध्ये एवढी सहनशीलता आहे, समाजा हितासाठी कार्य चालू आहे आणि सहनशीलता देखील पुरेपूर भरलेली आहे. ही संतांमध्ये आहे, आपल्यासारख्यामध्ये नाही. हा, तेवढी सहनशीलता संतांमध्ये आहे. आणि समाज त्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास देखील देतो, परंतु त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. ते समाजाला कळत नाही, ही समाजाची चूक आहे. बरोबर आहे की नाही. त्या काळापासून आतापर्यंत समाज त्रास देत आलेला आहे ना, पण तरी सुद्धा ते त्यांच्यावर परोपकारच करत गेलेले आहे. त्या काळापासून आतापर्यंत त्यांनी हिताच्याच गोष्टी केलेल्या आहे समाजासाठी, जरी त्रास दिला. पण त्रास देणाऱ्यांना कळालं पाहिजे की त्यांच्याकडे फार मोलाचं तत्वज्ञान आहे. तिथे आमच्या अहंकारासाठी, आमच्या लाभासाठी आम्ही त्यांना त्रास देतो आहे, परंतु त्या त्रासातून देखील ते आम्हाला एक शब्दही माघारी बोलणार नाही, परंतु आम्ही फार मोठी गोष्ट गमावतो आहे, फार मोठी गोष्ट गमावतो आहे. त्यांचा सहवास आम्ही गमवत बसणार आहे. कदाकाळी नंतर आम्हाला त्यांची आठवण येईल. मग ते ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये ते घातलेलं आहे. त्यांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. 10व्याच्या अगोदर येतो 9वा अध्याय. ते 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती विठ्ठल. फार सुंदर उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलं. गोमाता आहे ना, त्या गायीच्या कासामध्ये अति पवित्र अति गोड दूध आहे, परंतु
जर गोचिड त्या कासाला जर लागलं तर ते अत्यंत पवित्र आणि गोड दुधापाशी असतं, पण ते गोचिड काय करतं, ते कासातलं अति पवित्र अति गोड दूध न सेवन करता ते रक्त प्राशन करत असतं, रक्त सेवन करत असतं. जसं समाजामध्ये काही रक्त सेवन करणारे असतात, त्यांच्यापाशी असतात, पण ते अमृत घेत नाही तर ते रक्त घेतात. विठ्ठल पण या रक्ताने त्यांच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही. अमृत जर सेवन केलं असतं तरले असते, पण नाही, प्रारब्ध तेवढं आमचं नाही तिथपर्यंत ना. संतांचं कार्य हे महान आहे. आणि तरी जरी रक्त सेवन करत असले तरी पण ते रक्त देखील वाटायला तयार आहे. हो, अमृत दूध देखील द्यायला तयार आहे आणि इकडे रक्त देखील वाटायला तयार आहे. आम्हाला घ्यायचं का हे आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला जर त्रास द्यायचा असेल किंवा ते घ्यायचंच असेल तर मग ते त्या गोष्टी त्यासाठी ती पण हे सज्ज आहे. पण मला असं वाटतं तरण्याचा विचार व्यक्तीने केला पाहिजे आणि ते देखील करू शकतात, ते देऊ शकतात आणि स्वतः तरता तरता ते इतरांनाही तारू शकतात, आम्हालाही तारू शकतात. गरज आहे शरण जाण्याची. विठ्ठल ते आमच्यावर कृपा करेल का? नक्की करणार. मग इतरांवर केली मग आम्ही कुठं हरवलो हो? ते आमच्यावरही कृपा करणार, पण ते कळाले पाहिजे कोण आहे ते. अवघा झाला से बाजार ना कळती संतती खून. ती संतांची खून आता कळाना, कारण बाजार एवढा झाला, जो तो घालायला लागलेला आहे. बर, ठीक आहे. त्या गोष्टीसाठी ते तत्वज्ञान महत्वाचं आहे. ज्याला कळालं त्याला कळालं, ठीक आहे. कळण्यासाठी देखील ज्ञान लागतं ना, मग ते पण संतांजवळच आहे. बरं, जे संत होऊन गेलेले आहे त्यांच्याकडून जर आम्ही तत्वज्ञानाच्या गोष्टी घेतल्या तर आता जे संत आम्हाला कळतील. विठ्ठल ते कृपा करू शकणार, फक्त आम्ही शरण गेलो पाहिजे. त्यांच्याकडे उदारता आहे, त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार आहे. आमच्या जीवनातली कोणतीही अडचण असो, कुठलाही प्रश्न असो, ते सोडू शकणार का हा प्रश्न मनातून काढून टाका, आहे की नाही. ते 100% सोडू शकणार, पण आम्ही तिथे गेलो पाहिजे. आणि जर शरण जाऊन देखील जर मनामध्ये अविश्वास असेल तर ते कार्य होऊ शकत नाही ज्या कार्यासाठी तुम्ही गेले. ते दृष्टांत एक येतो की वैकुंठामध्ये भगवान विष्णू बसले असताना नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यावर नारद मुनीला देव म्हटले बसा तुम्ही उजव्या हाताला. मग ते बसले त्या ठिकाणी. बसल्यावर चर्चा विनिमय झाला, नारद मुनी निघाले. तेवढ्यात लक्ष्मीला भगवान विष्णूने सांगितलं की तू ही जागा तू स्वच्छ करून घे म्हणे. जिथे नारद मुनी बसले ना ती जागा स्वच्छ करून घे. रस्त्याने जात असताना नारद मुनीच्या कानावर शब्द पडले, जागा स्वच्छ करून घे. आपण बसल्यावर लक्ष्मी मातेची जागा स्वच्छ केली. पुन्हा नारद मुनी वापस आले. देव म्हटले कशासाठी आले आपण? नारद मुनी म्हणतात देवा माझ्या मनात एक प्रश्न आहे, विचारू का? राग नाही येणार ना? देव म्हटले अरे बाबा विचार ना. म्हणे देवा मी इथं बसलो म्हणे, तुमचा एवढा मोठा शिष्य आहे, मी आहे, भक्त आहे, आणि मी उठून गेल्यावर तुम्ही म्हटले ती जागा स्वच्छ कर, म्हणजे मी एवढा घाण एवढा अपवित्र आहे का? देव म्हणतात हो म्हणे, तू फार अपवित्र आहे. म्हणे का मी अपवित्र आहे, का मी घाण आहे म्हणे? देव म्हणतात तू निहत्ता गुरु आहे, निहट्ट ठेला आहे म्हणे. मला कळालं नाही या शब्दाचा अर्थ. देव म्हणतात तू अजून गुरु केलेला नाही, तुला तत्वदर्शी गुरु मिळालेला नाही म्हणे, म्हणून तू गुरु ठेला आहे म्हणे, निहत्ता ठेला आहे. शब्द तसा आलेला आहे त्या ठिकाणी, निहत्ता ठेला म्हणजे गुरु रहितता. तुला गुरु नाही म्हणे. बरं ठीक आहे देवा, मग तुम्हीच माझे गुरु व्हा. नाही मी होऊ शकत नाही. देव म्हटले, नारद मुनी म्हटले मी कोणाला करू मग गुरु? एक काम कर, धरतीवरचा जो एक नंबर तुला भेटेल तो त्याला गुरु करून टाक. नारद मुनी वरून खाली आले आणि आल्यावर देव म्हटले होते सर्वात प्रथम तुला जो भेटेल त्याला तू गुरु कर. नदीच्या कडेला चालत असताना त्यांना समोर एक व्यक्ती दिसला, पण फाटलेले कपडे, केस विखरलेले आहे, आणि सर्वात प्रथम दृष्टिकोन तोच पडला. नारद मुनी जवळ गेले. नारद मुनी म्हटले अरे बाबा याला गुरु करायचा का काय? हे दिसतो कसं राहणीमान याचं काय? पण देवाची आज्ञा आहे.
देवाची आज्ञा असल्यामुळे त्याने दंडवत केला. म्हणे आपण माझे गुरु होऊ शकता का? तो म्हणे का नाही, आपण तर नारद मुनी आहात, मी व्हायला तयार आहे. बरं मग मला गुरु दीक्षा द्या. गुरु दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला, सर्व दिलं. वैकुंठात जात असताना नारद मुनीच्या मनात प्रश्न असा होता, याला काय अक्कल, याला काय कळतं, हा भिकारी असा तसं तसं. देवाकडे गेल्यावर देवाला सांगितलं मी गुरु केला देवा, पण देव म्हटले पण काय? म्हणे माझ्या गुरुला अक्कलच नाही म्हणे, माझ्या गुरुला काहीच कळत नाही, ती भिकारी म्हणे असा तसं. म्हटल्यावर देवाला खूप राग आला. देव म्हणे जा मी तुला शाप देतो, तू गुरु निंदा केली ना, तुला मी शाप देतो की तू 84 लाख घेऊन फिरशील. नारद मुनीच्या डोळ्यातून अश्रू आले, पाणी आले. देवा क्षमस्वम क्षमस्वम अपराधम सहस्राने क्रियंते रशुनमया. देवा मला क्षमा करा, माझ्याकडून अपराध झाला, असं झालं तसं झालं. शेवटी सर्व गोष्टी झाल्यावर क्षमा केली देवाने. पण यातून मला बाहेर काढा, या श्रापातून मी कसं बाहेर येणार, कसं काय करणार? देव म्हटले काळजी करू नको, तू गुरु केलेला आहे ना, त्यांना शरण जा, ते तुला त्याच्यातून बाहेर काढतील. पुन्हा नारद मुनी वरून खाली आले आणि आल्यावर ज्यांना नाव ठेवलं ना, ज्यांना गुरु केलं ना, त्यांना शरण गेले. क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व, मला भगवान विष्णूने श्राप दिलेला आहे, तुमची निंदा मी केली होती. सर्व काही सांगितल्यावर गुरुजी म्हणले काही टेन्शन घेऊ नका. काय श्राप दिला? तर म्हणे तू 84 लाख येऊन फिरशील म्हणे. बर असा श्राप आहे ना, मग आपण तेच काम करूया. देव काय म्हटले 84 लाख येऊन फिरशील, युनित जाईल असं नाही म्हटले ना, फिरशील. मग एक काम करूया, माझ्यासोबत तर आपण 84 लाख येऊन फिरून येऊ. कळतंय का? भोगशील हा शब्द देवाने वापरला नाही ना, गुरुजी म्हटले फिरशील म्हटलं ना. मग चल आपण एक काम करूया, दोघं जाऊ आणि 84 लाख येऊन फिरून येऊ आणि पुन्हा शरण जाऊ. विठ्ठल नारद मुनी पालथ पडली, 84 लाख युनीला गरका मारून परत वापस आले. याला देखील तत्वज्ञानाच्या गोष्टी गुरुजीकडे असतात. मग त्यांच्याकडे आम्ही पाहिल्यावर आम्ही ते लहान आहे की मोठे आहे की छोटे आहे की भिकारी आहे की केस विखुरलेले आहे, दाढी वाढलेली आहे की मिशा आहे की नाही आहे, विद्रूप दिसतात की कपडे फाडलेले, काय असो ते असो, पण त्यांच्यामध्ये आम्ही त्याला पाहिलेलं आहे ना. मग तो विश्वास कायमस्वरूपी आम्हाला तारण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही तरू शकतो. मग आम्ही ह्याच भावनेने संतांकडे पाहिलं पाहिजे, ते देखील आम्हाला तारणार आहे. आणि हे तारण्याच्या कार्यावरून त्यांचं महान तत्व दिसून येतं. ते जीवनामध्ये व्यक्तीच्या एवढे बदल करतात, त्यांना शरण गेलेला की फार बदल करतात. महाराज म्हणतात संत चरण रज लागतास वासनेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जोडणी जाय. परिणाम शरण गेल्याचा होतो, वासनेचे बीज जोडणी जाय. मग राम नामे उपजी आवडी, सुख घोडघोडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. एवढं सर्व काही होतं, शरण गेल्याचा फायदा आहे. एवढं सर्व आमच्या जीवनामध्ये घडत जातं. संतांचा परिणाम जीवनावर असा होतो. एवढाच नाही, चंदनी ते बोरी ओ चंदनी ते बोरी
बर. संताने सरता केलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापी एल्या. एली ना, व्यापी एल्या. म्हणे संताने सरता, सरता म्हणे सरताचे दोन अर्थ निघतात. एक सरता म्हणजे त्यांच्या पाठीमाग जाणे सरता, आणि एक त्यांचं अनुकरण करणे सरता. विठ्ठल किलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापी येल्या. त्या चंदनाचं झाड जसं बाबळीच्या झाडांना म्हणजे बोरीच्या झाडांना आच्छादून टाकतात आणि त्यांनाही आपल्यासारखंच करतात ना, त्याच पद्धतीने संत देखील जवळ आलेल्या व्यक्तींना देखील, मग तो बोरी असेल, बाभळी असेल, बोरी असेल, गोड झाडं असेल, तिखट असेल, कशी असू द्या, त्यांच्या जवळ आलेल्यांना ते त्यांच्यासारखंच सुगंधित करणार. ते विचारणार नाही तुम्ही किती पाप केलं, किती पुण्य केलं. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. ते आपल्या चरणाशी ठाव देतात आणि आपल्यासारखं त्यांना करतात. गरज आहे शरण जाण्याची. हे संतांचं कार्य आहे आणि हे त्यांच्या कार्यातून ते जगाला दाखवत आहे. विठ्ठल त्यांच्या कार्याची प्रशंसा गुणगौरव परमेश्वर स्वतः करतो ना. मग त्यांच्या हे कार्याची प्रशंसा आहे, कारण त्यांचं कार्य हे महान आहे. हे महान तत्वज्ञान ज्याला कळालं, समजून घ्यायचं, त्यांचं तत्वज्ञानही त्यांना कळालं, मग तो मुक्तीला पात्र ठरतो. आणि जो मुक्तीला पात्र ठरलेला आहे त्यालाच निज धामाची प्राप्ती होत असते. नाही तर मग बाकीचे धाम तर मोकळेच आहे प्रत्येकासाठी. मग आम्ही त्या धामाला जाऊच असं जर पुण्याचा साठा केला तर हाही मूर्खपणा आहे. की कारण पुण्य तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही ज्या निज धामाला. तिथं पुण्याची गरज नाही, तिथे शरणागतीची गरज आहे. देवा पाप पुण्य हे खालच्या धामासाठी आहे, पण वरच्या निज धामासाठी तिथे पाप पुण्याचं काही घेण देणं नाही. तिथे शरण जाण्यासाठी घेण देणं आहे. मग आमच्या जीवनामध्ये किती पाप झालं, किती पुण्य झालं, हे स्वर्ग नरकावर आमच्या लोकांवर अवलंबून आहे. पण तिथे तसं नाही हो, तिथे शरणागतीला महत्व आहे. विठ्ठल संत म्हणतात आम्ही या पाप पुण्याकडे पाहत नाही, आम्ही फक्त काय करतो, शरणागतीकडे पाहतो. आणि ती शरणागती ते जर आम्हाला शिकवत असेल, मग आम्ही ती शरणागती स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्याकडून ती मिळणार आहे. म्हणून ते संत महान आहे, महान आहे. ती जर शरणागती, तो जो भाव, तो जो विश्वास, ते जे कार्य तरण्याचं जर ते आम्हाला सांगत असेल तर आम्ही ते घेतलं पाहिजे. जरी नाही घेते तरी पण ते फुकट देतात. ते फुकटाचं आता तसं फुकटाचं काही किंमत राहिली नाही. आता विकत झालं तरी घ्यायला नाही कोणी, कारण ठरलेलं आहे प्रत्येक कीर्तनाचं. विठ्ठल आता फुकट घ्यायला विकत घ्यायला, पण जास्त 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 रेंज आहे त्याच्या पुढे महाराज अशी गर्दी करतात. राम राम राम. आणि ती रेंज त्याला रेंज मध्ये कधी आणत नाही. पण नेवाशी तालुक्यामध्ये एवढी महाराज मंडळी सोडून असताना देखील दुसऱ्याकडे जाणं महामूर्खपणा आहे. विठ्ठल नेवाशा तालुक्यातली महाराज मंडळी सगळी रेंज मधली, तिकडची बिगर रेंजची. ते आम्हाला वाटतं ते रेंज मधले, पण ते रेंज मधले नाही, ते आम्हाला डिस्कनेक्ट करण्यासाठी ठरलेले आहे. ते उलट हे रेंज मध्ये न्यायला तयार आहे, पण ते रेंजतून बाहेर आम्हाला घेऊन जातात. ते आम्हाला कळत नाही. बरं ठीक आहे, रेंज मध्ये का आहे ते बाबामुळे आहे, हे देखील कळालं पाहिजे. विठ्ठल त्याच्यामध्ये आम्हीही मोडतो. नुसतं नेवासा तालुकाच म्हणून नका, नगर जिल्हा जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि ही संत मंडळी, ही महाराज मंडळी आम्हा सर्वांना रेंजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मग तिथे आम्ही तो विचार केला पाहिजे, त्याच्या सहवासामध्ये राहिलो पाहिजे ना. बरं ठीक आहे, त्यांचे विचार ते आपल्या मुखातून बाहेर काढतात आहे.
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, त्यांच्या चिंतनाच्या माध्यमातून जर ते आम्हाला सांगत असतील तर आम्ही त्याचा विचार केला पाहिजे, नाही तर हा खर्च सगळा व्हायला चाललेला आहे. विठ्ठल संतांचे विचार आम्हाला करणार आहे, थोर पण आहे. याकरता संत महान आहे. नाथ महाराजांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या संतांकडे, त्यांचं कार्य पाहिलं, त्यांच्या वाणीतली ताकद पाहिली, त्यांचे चमत्कार पाहिले, त्यांचा गौरव पाहिला. हे सर्व काही पाहिल्यावर नाथ महाराज म्हणतात ते नुसते महान नाहीये, ते कसे आहे ते पहिल्या चरणात सांगतात. संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ पातकी नष्ट करी पातकी नष्ट करी ओ संत श्रेष्ठ संत पातकी नष्ट ते त्यांच्या कार्यामुळे श्रेष्ठ ठरले गेले. त्यांच्यामधली असणारी जी उदारता, समाजाविषयी असणारं प्रेम, परोपकाराची भावना, ज्ञान देण्याची जी ऊर्जा आहे ती संतांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. आणि त्या ज्ञानाचा परिणाम लगेच जर समाजावर होत असेल तर ते श्रेष्ठपण आहे त्यांच्याकडचं. म्हणून संत नुसते महान नाही, तर संत यांच्या कार्यामुळे श्रेष्ठ ठरलेले आहे. बरं ठीक आहे, नाथ महाराज श्रेष्ठ आहे, पण तुम्ही इथे दोनदा शब्द का वापरला आहे की नाही? संत श्रेष्ठ पातकी नष्ट तारी ती. तुम्ही म्हटले संत श्रेष्ठ, इथपर्यंत बरोबर आहे, पण परत शब्द का वापरला? तर नाथ महाराज म्हणतात एकदा संत श्रेष्ठ आहे का? पातकी नष्ट. ते काय करतात? शरण आलेल्या व्यक्तींचं पापाचं खंडन करतात, पाप नष्ट करून टाकतात. आणि परत संत श्रेष्ठ दुसऱ्यांदा पापाचं खंडन करून ते तारणाची प्राप्ती करून देतात. म्हणून पुन्हा संत श्रेष्ठ. विठ्ठल संत श्रेष्ठ पातकी नष्ट तारी ती. तारणाचं ही काम त्यांच्याकडे राहतं. आधी पापाचं त्यांनी खंडन केलं, नष्ट केलं ना पाप, शेवटी ते काय करतात? मग उरलेले तारण ही देऊन टाकतात, तारणाची प्राप्ती करतात. याच्यामुळे संत श्रेष्ठ आहे. नाथ महाराज म्हणतात मी या सर्व गोष्टींचा आढावा पाहिला आणि त्या आढाव्यानुसार मी सांगत आहे. लोकांनी विचारलं आम्ही तुमच्यावरच का विश्वास ठेवावा? अरे बाबा माझ्यावर ठेवू नका, मग तुम्ही तुम्हाला पूर्णांकडे येऊ का? तर म्हणे चला मग तुम्हाला पूर्णांकडे मी घेऊन जातो. दुसरं चरण. ऐसा है अनुभव, ऐसा है अनुभव, ऐसा
श्रेष्ठ आहे हे कशावरून म्हणतात तुम्ही नाथ महाराज? महाराज म्हणतात तुम्ही फक्त माझ्या बोलण्याकडे जाऊ नका किंवा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मी मोघम बोलत नाही. अनुभव आहे म्हणे कुणाचा? तर पुराणांचा. ऐसा आहे अनुभव पुराणी पहावो निर्वाहो. पुराणामध्ये अनुभव सांगितलेला आहे संतांविषयीचा, संतांच्या कार्याचा, परोपकाराचं जे कार्य आहे संतांमध्ये एवढं ओतप्रोत भरलेलं आहे. हे 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 कोण सांगत आहे? पुराण सांगत आहे. आणि त्या पुराणामधला अनुभव घेऊन मी तुम्हाला तोच अनुभव माझ्या शब्दाच्या वाटे प्रकट करत आहे. असा काय अनुभव आहे पुराणामध्ये? काय परोपकार केलं म्हणजे संतांनी? नाथमाळ म्हणतात, दृष्टांत देतात. ते म्हणतात सगळ्यांनी वृत्तासुरा नावाचं दैत्य ऐकला असावा. त्या वृत्तासुराने संपूर्ण जगावर वर्चस्व स्थापन केलं होतं. स्वर्गावर, धर्तीवर, सर्व लोकावर, चंद्रलोक, ग्रहलोक, सर्व लोकांवर वर्चस्व स्थापन केलं. आणि शेवटी सारे ग्रह तर त्याच्याकडे, त्याच्या कक्षेखाली तो नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत होता. सारे ग्रह जिंकून घेण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्या ग्रहाला जिंकण्यासाठी तो पुढे सरसावला. एक ग्रह तो जिंकून घेतो आहे. इंद्राने त्याच्यावर प्रहार केला, पण इंद्रदेव नाकामयाब झाले. शेवटी ते इंद्रदेव ब्रह्मदेवाला शरण जातात. म्हणतात, देवा, वृत्तासुराने ह्या संपूर्ण लोकावर, स्वर्ग लोकावर, सर्व ग्रहलोक त्याच्या ताब्यात घेतो आहे. त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. मला माझं स्वर्गलोक सोडून तुमच्याकडे इथं यावं लागलं आहे. ब्रह्मदेव म्हणतात, खूप चिंतेमध्ये दिसत आहे. बरं ठीक आहे, मग आपलं म्हणणं काय आहे? देवराज इंद्र म्हणतात, देवा काहीतरी करा. याला तुम्ही मारून टाका म्हणे, याचा वध करा. ब्रह्मदेव म्हणतात, सर्व नेत्र बंद करून पाहतात की आशीर्वाद मोठा आहे, वरदान दिलेलं आहे, कसं मारणार? म्हणून भगवान नारायणाची उपासना करतात. भगवान नारायण त्यांना दिव्य चक्षुने, ज्ञानाने बोध करतात, अंतर्ज्ञानाने, की तुम्ही त्यांना ऋषी दधिजींकडे पाठवा. असं म्हटल्यावर देवराज इंद्र ब्रह्मदेवाची आज्ञा प्राप्त करून ऋषी दधिजींकडे येतात. ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही ऋषी दधिजींना शरण जा. निश्चितपणे या दैत्यापासून ते तुमचं संरक्षण करेल. बरं ठीक आहे. सर्व देवता आज ऋषी दधींना शरण आलेलं आहे. आणि ऋषी दधींना शरण येऊन ध्यानस्थ होते, ध्यानातून बाहेर आले. आपण सर्व देवता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काय झालं नेमकं? असं म्हटल्यावर सर्व देवता म्हणतात, ऋषीजी, आमच्यावर फार मोठं संकट आज कोसळलेलं आहे. आम्हाला या संकटातून तुम्ही वाचवा. बरं ठीक आहे, पण नेमकं करायचं काय? ब्रह्मदेवाने सांगितलं होतं देवराज इंद्रांना, ते तुम्हाला वाचू शकणार, ते तुम्हाला शस्त्र देऊ शकणार, पण ते शस्त्र विश्वकर्माने बनवलेलं नाही. ते शस्त्र तुम्हाला त्यांनाच मागावं लागेल. म्हणजे ते शस्त्र म्हणजे त्यांचं सापळा तुम्हाला घ्यावं लागेल, त्यांचं वज्र तुम्हाला त्याचं करावं लागणार आहे. असं म्हटल्यावर देवतांची वाचा खुंटली. कसं मागावं, कसं बोलावं? धर्मपत्नी समोर उभा आहे. ऋषी दधीजी म्हटले, अहो नेमकं मागा ना, तुम्हाला हवं काय आहे? तुम्हाला काय पाहिजे? या सृष्टीला वाचवण्यासाठी मी काय करू? या जगाला वाचवण्यासाठी मी काय करू? मला तुम्ही सांगा म्हणे. देवराज इंद्र म्हणतो, मी कसं बोलू, कसं सांगू? तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाने ओळखून घ्या म्हणे माझ्या मनातलं. डोळे बंद केले, ध्यानाने पाहिलं की माझं वज्र, माझ्या हाडांचं सापळ तुम्हाला लागतं आहे. तेव्हा त्या वृत्तासुराचा वध होऊ शकतो. का हाडाचा सापळा दधीजींचाच लागतो, बाकीच्यांचा का चालला नाही? तर याची पूर्वपीडिका कथा सांगितली की जरासंध नावाचा दैत्य होता. त्या जरासंधाने सतीवर आक्रमण केलं. तेव्हा ऋषी दधीजींनी सतीचं संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. त्या जरासंधाने त्या ऋषी दधीजींना लांबपर्यंत फेकून दिलं आणि ते लांबपर्यंत जाऊन एका खडकाला आदळले. पूर्ण हाडं ढिसूळ झाले, हाडं तुटून गेले. असं झाल्यावर भगवान शंकर त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यावर सतीला मुक्त केलं जरासंधापासून. परंतु हाडं मोडलेले पाहून ऋषी दधीजींचे
भगवान शंकराने आशीर्वाद दिला की तुमचे हाडं वज्रासारखे कठोर होतील म्हणे, वज्र बनेल. म्हणून त्यांच्याकडेच ती देवता सर्व आले, कारण यांच्याकडे ते वज्रासारखे हाडं आहे. म्हणून ऋषीजींनी मागचा पुढचा विचार न करता जगाच्या कल्याणासाठी ध्यानस्थ झाले आणि संपूर्ण योग अग्नीने भस्मीभूत करून घेतलं स्वतःला. आणि त्या देवराज इंद्राने मग त्या हाडांचं वज्र तयार केलं आणि ते वज्राने त्या वृत्तासुराचा वध केला. इथे महाराज आम्ही जर तिथे असतो तर दिलं असतं का? नाही, मरावं लागलं त्यासाठी. म्हणून हे जगाच्या कल्याणासाठी चालू आहे, संतांचं कार्य आहे. जगाच्या कल्याणाच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कल्याणासाठी त्यांचं धडपड आहे, त्यांचं कार्य आहे. म्हणून हे नाथ महाराज म्हणतात श्रेष्ठ आहे. पुराणी पहा हो निर्वाह हो. बरं ठीक आहे, तुमचा जर पुराणावर जर विश्वास नसेल तर वेदांकडे जाऊया. तिसरं पुराणावर जर विश्वास नसेल, पुराणावर नाही पुराणावर जर विश्वास नसेल तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही वेदांकडे पहा. वेद शास्त्र देती ग्वाही, संत श्रेष्ठा सर्वा ठाई. नाथ महाराज म्हणतात वेदांच्या रुचा, वेदांचे मंडळी देखील प्रगट तेच करत आहे. ते म्हणतात आहे संत श्रेष्ठा सर्वा ठाई. केसापासून, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संतांमध्ये संतांचं श्रेष्ठत्व दिसून येतं. एवढे महान संत आहे, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून त्यांचं श्रेष्ठत्व पण दिसून येत आहे. जे जे काही ते करत आहे त्यातून त्यांचं श्रेष्ठत्व दिसून येत आहे. म्हणून त्यांच्या कार्यातही श्रेष्ठत्व आहे, त्यांनी जरी काही नाही केलं तरी त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे. वेदशास्त्र देती ग्वाही, संत श्रेष्ठा सर्वा ठाई. नाथ महाराज म्हणतात त्यांच्या सर्व कार्याच्या ठाई हे श्रेष्ठत्व पण आम्हाला दिसून आलेलं आहे. म्हणून आम्ही ते सत्य अनुभवामध्ये आणून तुम्हाला ते सांगत आहे. विठ्ठल त्यांच्या सर्व कार्यामध्ये श्रेष्ठत्व पण आहे, ते दिसून येत आहे. नाथ महाराज म्हणतात म्हणून ते संत महान ठरलेले आहे, श्रेष्ठ ठरलेले आहे. म्हणून त्यांना श्रेष्ठत्व मी या ठिकाणी बहाल केलं आहे. मी नाही तर माझ्या पूर्वीच्या संतांनी, माझ्या वडवडिलांनी देखील त्यांना श्रेष्ठत्व पण प्रदान केलं आहे. आमचं वडवडिलांचं जाऊ द्या, माझं जाऊन द्या, परमेश्वराने देखील त्यांना श्रेष्ठत्व पण प्रदान केलेलं आहे. का तर म्हणे त्यांच्या सर्व कार्यामुळे ते त्या अवस्थेला पोहोचलेले आहे, त्या गौरवाला ते प्रदान झालेले आहे. म्हणून त्यांना एवढी पदवी, एवढं बहाल त्यांना करण्यात आलेलं आहे. आणि
त्यांचं हे कार्य प्रत्येकाला कळेलच असं नाही, है की नाही? ज्याला कळतं आहे त्यालाच कळतं आहे, ज्याला कळत नाही त्यालाही कळत नाही की तो काय करतो आहे. आज त्याला कळतं आहे, तो म्हणतोय मला कळतं आहे, पण त्याला ते कळतं आहे त्याला तेच कळत नाही की त्याला काय कळतं आहे. विठ्ठल बरं ठीक आहे, तुम्हाला कळालं का? कळणाऱ्यांमध्ये जाऊन द्या, शेवट नाही, आता अगोदरच राहतं ते. विठ्ठल कळून घ्यायचा कीर्तन, आहे की नाही? नाही कळलं तर मग ते वळणारच आहे रोड, बर का? ते ज्याला कळण त्याला कळण, नाही तर ते शक्य नाही प्रत्येकाला कळणं, कारण प्रारब्ध नाही प्रत्येकाचं तिथपर्यंत जाण्याचं. तरी ते पुन्हा प्रारब्धामध्ये, संत म्हणतात तुम्ही प्रारब्धानुसार कर्म करू नका, तुम्ही कर्मानुसार कर्म करा, तेव्हा तुम्हाला कुठंतरी त्या कर्माचं रूपांतर पुन्हा प्रारब्धामध्ये होईल. नाही तर प्रारब्धामुळे तुम्ही तेच भोगीत असेल ना, आणि त्याच्यावर तुमचा परिपूर्ण विश्वास असेल ना, जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तुम्हाला ते काहीच कळणार नाही, काहीच कळणार नाही. तुम्हाला तुमचं तारण कळणार नाही, तुम्हाला शरण जाण्याची पद्धतही कळणार नाही, परमार्थ कळणार नाही. परमार्थ कळण्यासाठी तुम्ही प्रारब्धावर विश्वास ठेवू नका, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. जर आम्ही त्याच्यावर जर विश्वास ठेवला नाही आणि प्रारब्धानुसार जर आम्ही पुन्हा कर्म करतो आहे, तर मला असं वाटतं तर ते आमचे कुठेतरी फजिती होऊ शकते तिथे. त्याच्यामुळे आता ही फजिती होऊ शकते. विठ्ठल कर्म उत्तम आम्हाला करायचं आहे, ते कळण्यासाठी देखील आम्हाला तत्वज्ञानाच्या गोष्टी पाहिजे. आम्ही तर कुठं हरवलं, ब्रह्मादिकांना देखील त्यांचा अंत कळत नाही, त्यांचं कार्य कळत नाही. शेवटचं चरण संत एका जनार्दनी 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 संत ब्रह्मादिका नकडे अंत ब्रह्मादिका नकडे अंत ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव ब्रह्मादिका नकडे अंत ब्रह्मादिका नकडे अंत ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव ऐसा आहे अनुभव पुराण महाव निर्वाहो
पुराने पहा होने पुरानी पहा पुरानी पहा आम्हाला ते कळणं शक्य नाही. त्यांना आम्ही कळू शकलो हे देखील शक्य नाही. ते आम्हाला कळाले हेच आम्हाला कळलं नाही की त्यांना आम्ही काय कसे कळालो. त्यांना कसे कळालो हे देखील कळालेलं नाही की ते कसे आहे. की ते कसे आहे हे जर कळालं असतं तर आम्हाला कळालं असतं की आम्ही कसं वागावं. बरं ठीक आहे, ते आम्हाला नाही कळाले इथपर्यंत नाही, ते ब्रह्मादिकांना देखील कळाले नाही. एका जनार्दनी संत ब्रह्मादिकान कळेयंत. त्या ब्रह्मादिकांना देखील त्यांचा श्रेष्ठपणाचा अंत अजून लागलेला नाही. कारण देवाने जर त्यांचा गौरव केला असावा, देव जर त्यांच्यासाठी उठून उभा राहत असेल, एवढे मोठे जर संत असेल, तर मग आम्ही कुठपर्यंत नाही. ब्रह्मादिकाधिक लोक म्हणतात आम्ही कुठं हरवलो जर. कारण त्यांच्या श्रेष्ठपणामध्ये फार मोठं श्रेष्ठत्व आहे. एवढं त्यांना श्रेष्ठपण परमेश्वराने दिलेलं आहे. ते कशामुळे दिलं हे देखील आम्हाला कळालेलं नाही. म्हणून आम्ही त्यांना शरण आहे. विठ्ठल झालेली कीर्तन रूपी सेवा श्री काल भैरवनाथ नाथांचरणी समर्पित करतो. काही शब्द जर मुखातून निघून गेलेले असतील तर ते काल भैरवनाथांचरणीच पडणार आहे. आणि निश्चितपणे कीर्तनातून जे काही मिळालं असेल तर ते तुमच्याकडे ठेवा. ते कीर्तनातून काही टोमणे टामणे बाहेर पडत असतात, तेही आमच्याकडे ठेवले पाहिजे. पण ते काही कीर्तनकार शेवट म्हणतात जर आम्हाला वापस करा. ते कशाला वापस घ्यायचे?
आता एवढ्या कष्टाने बोलतो माणूस म्हणजे काय मोघम बोलतो का? तसं म्हणावं लागत होती, म्हणजे राग नाही आला पाहिजे तसा. बरं ठीक आहे, झाली सेवा कालभैरवनाथा चरणी समर्पित आहे. इथे कीर्तनाचा योग आला. सर्व कमिटीला धन्यवाद आहे, सर्व महाराज मंडळी संत मंडळींना धन्यवाद आहे. सेवा वाट्याला आली हे परम भाग्य आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर वंदन करतो, सेवा संपवतो. ज्ञानेश्वर